मित्रांनो, 22 ते 30 वर्षामधील पोरं आयुष्यामध्ये सर्वात जास्त स्ट्रेसमध्ये असतात. एका साईडला आई वडील म्हातारे होत असतात, एका साईडला करिअरचं टेन्शन आणि एका साईडला लग्नाचंही टेन्शन. ते पोरं जेव्हा आरशात स्वतःला पाहतात तेव्हा त्यांना असंच वाटतं की माझं कुठेतरी चुकतंय, माझ्यासोबतच असं का घडतंय. समाजाचे ते डोळे त्याला रोज प्रश्न विचारत असतात की तू कधी सेटल होणार. अरे 28 मध्ये कोणीच सेटल होत नसतं रे. मला समाजाला एक सांगायचं आहे, मोठ्या शहरांमध्ये नोकरी असणं, EMI वर फ्लॅट घेणं, EMI वर कार घेणं, याला सेटल आयुष्य म्हणत नाहीत. तोच 28चा पोरगा पुढची 25 वर्ष तेच लोन फेडत फेडत बेजार होऊन जातो आणि हे सगळं भाग करायला पाडतं तुमची सोसायटी, तुमचा समाज. मित्रांनो, प्रत्येकाची टाइमलाईन वेगळी असते. कोणाला 25व्या वर्षी सक्सेस मिळतं, कोणाला 45व्या वर्षी सक्सेस मिळतं. आपण आपलं आयुष्य प्रेशर मध्ये घालवायचं नाही. इन द एंड मला तुम्हाला हेच सांगायचंय की समाजाच्या पियर प्रेशर मध्ये येऊन तुम्ही स्वतःवर डाऊट घेऊ नका. देवाने प्रत्येकाची टाइमलाईन वेगळी बनवलेली आहे. स्वतःवरचा विश्वास अजिबात उठू देऊ नका. मित्रांनो, समाजाला इग्नोर करायला शिका, स्वतःवर विश्वास ठेवा. आजही 60 वर्षांचे वयोवृद्ध सेटल झालेले नाहीये. जय परभणी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, स्ट्रेस अजिबात घेऊ नका. शेअर करा.